नमस्कार मित्रांनो, आपण रोज काम करतो, पैसे येतात आणि महिन्याच्या शेवटी सगळे संपतात. कधी विचार केला आहे का असं आयुष्य जिथे पैसे आपल्यासाठी काम करतील आणि आपण आपल्या आवडीचं आयुष्य जगू? होय, हाच आहे आजचा विषय, म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आज बहुतेक लोक कॅश फ्लो ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. पगार, EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि इतर अनावश्यक खर्च आणि पुन्हा सगळं शून्य. म्हणजेच पैसा येतो पण टिकत नाही. आणि ही सगळी साखळी तोडणं म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य होय. आपल्या दैनंदिन खर्चासाठी काम न करता देखील पुरेसं उत्पन्न मिळणं म्हणजेच आपण गुंतवलेले पैसे आपल्यासाठी काम करणं. चला एक उदाहरण बघूया. जर आपल्या महिन्याचा खर्च 30,000 असेल, आपण केलेल्या गुंतवणुकीतून किंवा पॅसिव्ह इन्कम मधून आपल्याला 30,000 मिळतात, तर आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत असं म्हणता येईल. असं म्हणतात की ट्रू फायनान्शियल फ्रीडम बिगिन्स when your money start working for you. आता जाणून घेऊ की आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळू शकेल. पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. म्हणजेच प्रत्येक खर्चाची नोंद ठेवावी लागेल आणि यातूनच आपल्याला आपला अनावश्यक खर्च टाळता येईल. एक नियम आहे 50-30-20. हा आपल्याला वापरावा लागेल. म्हणजेच 50% गरजेवर, 30% इच्छांवर आणि बाकी 20% आपल्याला बचत करावी लागेल. बचत करायची म्हणजे काय करायचं, तर पहिल्यांदा स्वतःला पैसे द्यायचे. पैसे आपल्या हातात आले की ही रक्कम थेट आपल्याला बचतीत किंवा गुंतवणुकीत टाकून उरलेले खर्च करायचे. म्हणजे बचत ही उरलेली नव्हे तर आपली निश्चित होईल. तिसरा मुद्दा आहे की आपल्याला गुंतवणूक करायला शिकायची. मित्रांनो, महागाई झपाट्याने वाढत आहे आणि फक्त पैसे बँकेत ठेवले म्हणजे संपत्ती वाढत नाही. म्हणून योग्य माहिती घेऊन SIP, म्युच्युअल फंड, PPF किंवा अजून कुठेतरी अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी लागेल. उदाहरणार्थ, दरमहा 5,000 SIP केली तर फक्त 10 वर्षात ही रक्कम 12 लाखाहून अधिक होऊ शकते. पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला काहीतरी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार करावे लागतील. त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग असेल किंवा एखादा YouTube व्हिडिओचा एखादा चॅनल तुम्ही बनवू शकता किंवा ॲफिलिएट मार्केटिंग किंवा एखादा छोटासा साईड बिझनेस, ज्यामुळे आपल्या ऍक्टिव्ह इन्कम सोबतच आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम देखील तयार होईल. पाचवा मुद्दा म्हणजे कर्ज कमी घ्यावे आणि त्याचा स्मार्ट वापर करावा. मित्रांनो, लक्षात घ्या, जास्त EMI म्हणजे जास्त ताण. म्हणून फक्त आवश्यक गोष्टींसाठीच कर्ज घ्यायला पाहिजे आणि शक्य तेवढं लवकर फेडलं पाहिजे. आपलं आयुष्य हे कर्ज फेडण्यात जाता कामा नये. मित्रांनो, क्रेडिट कार्डचं व्याज हे सर्वात धोकादायक कर्ज असतं. शक्यतो ते आपण टाळलं पाहिजे. मित्रांनो, एक उदाहरण घेऊ, रमेश आणि सुरेश यांचं. असं समजा की दोघांचं उत्पन्न हे 30,000 आहे. रमेश महिन्याला पगार संपवतो आणि सुरेश मात्र दरमहा 5,000 SIP मध्ये गुंतवतो. 5 वर्षांनी रमेशकडे 0 तर सुरेशकडे 4 लाखांचा फंड तयार होतो आणि तो पुढे आणखी वाढत राहतो. यालाच म्हणतात आर्थिक शिस्त आणि संयम. मित्रांनो, काही महत्वाच्या टिप्स सांगतो. महिन्याला नेटवर्क लिहा. संपत्ती आणि कर्ज यातला फरक ओळखा. फायनान्शियल गोल्स ठरवा. त्याच्यामध्ये तुमचं घर असेल किंवा निवृत्ती असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल किंवा अजून काही असेल. पुढचा मुद्दा म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करा. किमान 6 महिन्याचा खर्च बाजूला ठेवा. इन्शुरन्स घ्या. हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हे खूप महत्वाचे आहेत. आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी. लहान रकमेने सुरुवात करा आणि नियमित राहा. मित्रांनो, जाता जाता एकच सांगतो की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैशांची मोजदाद नाही, तर ते म्हणजे वेळ, निवडीचं स्वातंत्र्य आणि मनशांती. आजपासूनच छोट्या पावलांनी सुरुवात करूया. दर महिन्याला नवीन काहीतरी शिकूया, बचत करूया आणि गुंतवणूक करूया. धन्यवाद.